तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी तर सुख वैभव नांदेल दारी. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. धनसंपत्तीची देवता कुबेर यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांची प्रतिमा आणा. वास्तुनियमानुसार योग्य दिशेला लावा आणि पूजन करा. शुक्रवारी लक्ष्मीपूजे बरोबरच कुबेर पूजेलाही महत्त्व असते. ही पूजा कशासाठी? तर धनवृद्धीसाठी. कारण सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही असे म्हणतात आणि ते खरे आहे. कारण जवळपास सगळ्याच विषयांचे, वादांचे मूळ पैसा हेच असते. तो कमी असला तरी ताप आणि जास्त असला तरी ताप. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. अर्थात चांगल्या मार्गाने येणारा आणि पोटाला पुरेल एवढाच धनसंचय करा, म्हणजे निश्चितपणे जगू शकाल असे महाराजांना सुचवायचे आहे. पण काही जणांची समस्या वेगळीच असते. ती म्हणजे पुरेसा पैसा घरात येतो पण टिकत नाही आणि जो आहे तो तेवढाही नाही. याबाबत ज्योतिषशास्त्राने दिलेला तोडगा अवश्य करावा. वित्तप्राप्तीसाठी आपण जशी लक्ष्मी मातेची पूजा करतो तशीच धनाची देवता कुबेर यांचीही पूजा करतो. कुबेर महाराज हे कल्याणकारी आहेत. आपल्या घरात आर्थिक समस्या असतील तर कुबेर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे असे ज्योतिषशास्त्र सांगते. तसेच घरात कुबेर मूर्ती ठेवणेही लाभदायी ठरते. परंतु या गोष्टींचा जागासुद्धा ज्योतिषशास्त्र तसेच वास्तुशास्त्र यांच्या नियमानुसार निवडली तर अधिक लाभ होतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुबेर महाराज हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत. त्यांची प्रतिमा घरच्या उत्तर दिशेला लावली तर घरातील पैशांचा संग्रह कायम राहतो. अतिरिक्त पैसा खर्च होत नाही. तसेच पैशांचा अपव्यय होत नाही. परंतु आवक वाढण्याची असेल तर ज्योतिषशास्त्राने कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा घरच्या पश्चिम दिशेला लावली तर घरात येणारा पैसा दुप्पट होण्यास मदत मिळते. अर्थातच उत्पन्नाची साधने वाढतात, आवक वाढते आणि घरात पैशांचे प्रमाण वाढते. पश्चिम दिशा ही येणाऱ्या गोष्टी द्विगुणित करणारी दिशा मानली जाते. म्हणून या दिशेने उभे राहिले असता नकारात्मक विचार करू नये, अन्यथा नकारात्मकता देखील दुप्पट होईल. म्हणून आपल्या वास्तूमध्ये कायम चांगल्या विचारांची देवाणघेवाण कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. याबरोबरच कुबेर महाराजांचा एक मंत्र रोज सायंकाळी 108 वेळा म्हणावा. त्यामुळे देखील कुबेर महाराजांची कृपा आपल्यावर राहते आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. तो मंत्र पुढीलप्रमाणे: ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः. हा मंत्र म्हणण्यापूर्वी अंघोळ करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून घ्यावेत. कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा यासमोर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी. जपमाळ घेऊन वरील जप श्रद्धापूर्वक करावा. त्यामुळे निश्चितच लाभ होतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.